नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्यांचं आजोबा नातू ह्या चॅनलवरती स्वागत आहे. मी स्मरण अक्षय बोंद्रे आणि हे माझे आजोबा, ह्यांना मी उदाजो बोलतो. आणि मी त्यांचा नातू आणि आमच्या चॅनलचं नाव आहे आजोबा नातू. आत्ता तू सांगितलं स्वातंत्र्य दिवस, बरोबर आहे ना? मग स्वातंत्र्य म्हणजे त्याच्या अगोदर आपण कशामध्ये होतो? आपण पारतंत्र्यामध्ये होतो. पारतंत्र्य म्हणजे काय? दुसऱ्या कोणाचा तरी आपल्यावरती रूल होता, बरोबर आहे ना? हो. पारतंत्र्य यायच्या अगोदर काय होतं? आपला रूल होता, बरोबर आहे ना? आपला रूल होता म्हणजे आपला एकच रूल नव्हता. मग आपले किती राज्य होती माहिती आहे का त्यावेळी? साधारणपणे 565 रूल्स होते आपल्यावर त्यावेळी. आपल्यावर नाही, आपल्या इकडे राज्य होती. राज्य. इंडियामध्ये 565 राज्य होती जवळजवळ. हो जास्तीच होती, कळलं का नाही? कारण ते म्यानमार वगैरे सगळे आपल्या इंडियामध्येच होते त्यावेळेस. हो. आणि ही सगळी राज्य होती, ही सगळी स्वतंत्र होती. ते एकमेकांची मदत करत नव्हती. मग हे पारतंत्र्य आलं कसं? तर 1757. हां, कुठली लढाई झाली? प्लासीची लढाई झाली. आणि त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया पहिल्यांदी ईस्ट इंडिया कंपनीने जिंकलं. हो, बरोबर आहे ना? ईस्ट इंडिया कंपनी कधीपासून होती? शिवाजी महाराजांच्या काळापासून होती. त्याच्या अगोदरपासून पण होती, बरोबर आहे ना? संभाजी महाराज, शिवाजी महाराज, ईस्ट इंडिया कंपनी होती, पोर्तुगीज होते, डच होते, असे सगळे होते, कळलं का नाही? पण ह्या लोकांनी ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू हुशारी करून एक राज्य जिंकायला सुरुवात केली होती, पाय पसरायला सुरुवात केली होती. आणि त्यांनी पहिल्यांदी प्लासीची लढाई जिंकली. आणि ईस्ट इंडिया कंपनी रूल करायला लागली इंडियामध्ये, नाही? म्हणजे ब्रिटिश रूल नव्हता, ईस्ट इंडिया कंपनीचा रूल होता. मग नंतर त्यांनी 1764 मध्ये बक्सरची लढाई लढली. बक्सर तिकडे पण बक्सरची लढाई ज्यावेळेस इंडियन राजे हरले त्यावेळेस जवळ नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट हे ईस्ट इंडिया कंपनीच्या हाताखाली गेलं. नंतर मग त्याने हळूहळू सगळी छोटी राज्यांवरती हल्ले करायला सुरुवात केली. तरी पण आपल्या इथल्या राजांचे डोळे उघडले नव्हते. मग शेवटी 1857ला झाशीची राणी लक्ष्मीबाई, कळलं, तिने त्यांचं मांडलिकत्व म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करायला नकार दिला, कळलं का नाही? आणि तिला सपोर्टला आले तात्यासाहेब टोपे, तात्या टोपे, मंगल पांडे, त्याच्यानंतर नानासाहेब पेशवे, कळलं का नाही? एवढेच लोक आले. एवढी सगळी लोक होते म्हणजे मोठी राज्य होती. म्हैसूर स्टेट आलं नाही. तिकडचं नॉर्थचं जम्मू काश्मीरचा हरिसिंगचे जे अगोदरचे वंशज होते ते पण आले. वाडियार आले नाहीत, ते आले नाहीत. आणि निजाम तर हैदराबादचा तो नाही चालला, बरोबर आहे? आता ह्या तिघांनी खूप जोर लावला, कळलं नाही? पण हे हरले. त्यामुळे ऑफिशियली 1858 पासून ब्रिटिश क्राऊन रूल आपल्यावरती लागू झाला. त्याच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनी रूल करत होती, बरोबर आहे? तर ब्रिटिश क्राऊन रूल आपल्यावरती 90 इयर्स चालला. कारण 1947ला आपण स्वतंत्र झालो. 1858 ते 1947. आणि ईस्ट इंडिया कंपनीचा रूल 1757 पासून 1947 आहे का नाही? म्हणून आपल्यावरती काही भागावरती ब्रिटिशांचं जवळजवळ 190 वर्ष राज्य. आणि ब्रिटिश क्राऊन म्हणजे ब्रिटिश रूल 90 इयर्स, बरोबर आहे? आता ह्या 90 इयर्समध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितलं जातं की आपल्याला अहिंसक आंदोलनामुळे, कळलं का नाही, म्हणजे सत्याग्रहामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर सत्याग्रहामुळे मिळालं हे हाफ ट्रूथ आहे, बरोबर आहे ना? नुसतं सत्याग्रहामुळे मिळालं असतं तर एवढ्या लोक फाशी गेले असते का? नाही. एवढ्या लोकांना त्यांनी ठार मारले असते का? किती लोक ठार मेले, बरोबर आहे ना? हजारो लोक ठार मेले. तर हे सगळ्याचा परिणाम म्हणून 1920 पासून ब्रिटिशांना इंडियामधनं सोडूनच जायचं होतं, कळलं का नाही? म्हणजे जगामध्ये सगळीकडे त्यांची नाचक्की होत होती, कळलं का नाही? की त्या ऑपरेशन करतायत, जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं, त्यामुळे त्यांची सगळीकडे नाचक्की झालेलीच होती. त्यामुळे त्यांना काय म्हणतात, त्या सन्माननीय रिट्रीट पाहिजे होतं, कळलं का नाही? की मानपूर्वक
म्हणजे आम्ही सोडतोय पण आम्ही हरलो म्हणून सोडत नाही आहे, कळलं का नाही. हो आम्ही तुमच्यावर उपकार करून सोडतोय, कळलं का नाही. आणि मग त्याला ती अहिंसा जी चळवळ होती ती सहाय्यभूत झाली. आणि हे लोक गांधी म्हणा किंवा कोण आपले नेहरू म्हणा, हे जवळजवळ ब्रिटिश लोकच होते. तर ह्या लोकांचं शिक्षण वगैरे सगळं तिकडे झालेलं होतं, काय काय नाही. त्यांचं राहणीमान अमुक तमुक सगळं ब्रिटिशांसारखं. म्हणजे नेहरू तर स्वतः म्हणायचे की मी कल्चरनी ब्रिटिश आहे म्हणून, कळलं का नाही, जवळजवळ. असो, तर सांगायचा मुद्दा असा, म्हणजे आपण सांगत नाही, ते स्वतःच सांगायचे. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये उठबस होती, कळलं का नाही. म्हणजे माउंटबॅटनच्या बरोबर, माउंटबॅटनच्या मिसेस बरोबर वगैरे नेहरूंचे मैत्री संबंध होते, गांधीजींचे मैत्रीचे संबंध होते. मग त्यामुळे त्यांच्यात बोलणी चालू झाली, कळलं का नाही. आणि मग ह्या सगळ्यांच्या रिव्होल्टमुळे ते जेरीस आलेलेच होते. आणि मग त्यांनी शेवटी इंडिया सोडायचा निर्णय घेतला. कधी? 1947ला. पण जाता जाता त्यांनी एक मोठं घाणेरडं काम करून ठेवलं ब्रिटिशांनी. त्यांनी केलं आणि त्याला आपण मदत केली, कळलं का नाही. म्हणजे आपल्या पूर्वजांनी एकत्र न येऊन काम केलं. आणि इकडे पुन्हा तेच काम झालं. मोहम्मद अली जिनाने काय सांगितलं की आम्हाला मुसलमानांसाठी वेगळं राज्य पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य मिळता मिळता भारताचे 3 तुकडे केले. कोणी? भारतीय लोकांनीच. लक्षात आलं ना. मग एक झाला पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि इंडिया, बरोबर आहे ना. अफगाणिस्तान, म्यानमार वगैरे अगोदरच झाले ते वेगळे, श्रीलंका वगैरे. पण हे आत्ता जो आपला इंडिया आहे तो इंडिया. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा आणखीन ही लफडी होती, कळलं का नाही. हे जे काही राजे होते सगळे 500 सगळे सामील झाले नव्हते. मग तो हैदराबादचा निजाम, तो हरी सिंग वगैरे हे नंतर जॉईन झाले. निजामाला जबरदस्तीने वल्लभभाई पटेलनी सैन्य पाठवून सामील करून घेतलं. आणि हरी सिंग स्वतःहून आला. आणि जम्मू काश्मीर आणि हैदराबाद पण आपल्याकडे. अशा प्रकारे आपला इंडिया झाला. आता आपला जो फ्लॅग आहे तो 1921ला डिझाईन केला होता. 1920 कोणी केला होता? पिंगली व्यंकय्या. पिंगली व्यंकय्या म्हणून त्यांनी डिझाईन केलं होतं. फक्त त्यांचं जे मधलं सेंटरचं व्हील जे आहे ते नुसतंच व्हील होतं, कळलं का नाही. ते स्पिनिंग व्हील होतं ते. मग त्याच्याऐवजी अशोक चक्र घेतलं. ते कधी 1947ला आपण ते घेतलं. ते डिझाईन कोणी केलं माहिती आहे का? सुरैया तय्यबजी त्यांनी ते डिझाईन केलं 1947मध्ये, कळलं. आणि तो आपल्याला फ्लॅग मिळाला. आता आपण 47ला स्वतंत्र झालो. पण रूल कोणाचा होता माहिती आहे का तुला? इंग्रजांचाच होता. हा, कारण किंग जॉर्जच आपला किंग होता. कधीपर्यंत माहिती आहे? 1950 पर्यंत. जोपर्यंत आपण प्रजासत्ताक झालो नाही तोपर्यंत आपण राजासत्ताकच होतो. म्हणजे किंग आपला प्रमुख होता, कळलं. किंग जॉर्ज जो होता ही वॉज रुलिंग अस टिल 1950, कळलं. असो, तर मग 1950ला आपण प्रजासत्ताक झालो. आपला तो ध्वज वगैरे झाला. आणि 15 ऑगस्टला आपण झेंडा वंदन करतो ना. म्हणजे झेंडा तो काय म्हणतात, खालून वरती नेतात का नाही, ध्वजारोहण त्याला म्हणतात, ध्वजारोहण आपण करतो, बरं, 15 ऑगस्टला. आणि मग 15 ऑगस्टला ज्यावेळेस नेहरूंनी 14 ऑगस्टच्या मध्यरात्री ब्रिटिश आपल्याला सोडून गेले, कळलं का नाही. आणि म्हणून पाकिस्तान 14 ऑगस्ट त्यांचा स्वतंत्र दिवस मानवतो आणि आपण 15 ऑगस्ट. मग 15 ऑगस्टला नेहरूंनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं देशाला उद्देशून. तेव्हापासून प्रथा पडली की 15 ऑगस्टच्या दिवशी भाषण द्यायचं लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून. मग आता पण देतात ना मोदी आजोबा वगैरे, कळलं की नाही. तर ते सगळे जो पंतप्रधान झाले त्यांनी तिकडनं दिली. आता हा जो झेंडा आहे तू घेऊन असा करतो का नाही. तर कुठलाही सामान्य माणूस झेंडा घेऊन वाटेल त्या दिवशी असा हलवू शकत नव्हता. मग 2च दिवस होते, इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे. त्या 2च दिवशी तू झेंडा घेऊन फिरू शकत होता. मग आपले एक उद्योगपती आहेत, कोण, नवीन जिंदल म्हणून. ते अमेरिकेमध्ये होते राहायला. आणि तिकडे अमेरिकन फ्लॅग सगळीकडे, ते शर्ट वगैरे पण घालतात अमेरिकन फ्लॅगचा, माहिती आहे ना तुला. मग त्यांना तिकडनं आल्यानंतर त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये, ते मोठे उद्योगपती होते, त्यांच्या कंपनीत ते रोज झेंडा वंदन करायचे. त्यांना देशभक्त होते ते, त्यांना रोज झेंड्याला वंदन करावंसं वाटायचं. पण आपला इंडियन लॉ त्यांना परवानगी देत नव्हतं, बरोबर आहे ना. मग त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली की प्रत्येक भारतीयाला कधीही त्याची इच्छा असेल त्यावेळी सन्मानपूर्वक झेंडा वंदन करता आला पाहिजे, म्हणजे झेंडा फडकावता आला पाहिजे. आणि मग ती केस तो जिंकला
आणि मग आपल्या रूलमध्ये चेंज झाला आणि आता तुम्ही जे इंडिया जिंकल्यानंतर असं असं करता ना, त्याला कारण त्या नवीन जिंदालनी केस लढली 1990पासून 204पर्यंत आणि 204ला केसचा निकाल लागला आणि मग आपल्याला आता झेंडा फडकवता येतो. मग त्याचे 3 रंगांचं वगैरे तुला ते शाळेमध्ये केलेलं आहे. ऑरेंजचं मिनिंग काय, व्हाईटचं मिनिंग काय, ग्रीनचं मिनिंग काय, ते काय मी सांगत बसत नाही, ते तुला माहिती आहे. तर अशा प्रकारे आपलं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आपण जो काय झेंडा करतो त्या झेंड्याच्या मागे किती बलिदान आहे आणि किती काय काय इतिहास आहे काय आपण थोडक्यात बघितला. थँक्यू. जर का तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजोबा नातू ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.